सच्चिदानंद सद्गुरु विद्या बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु पांडुरंग दिवेकर बाबा महाराज की जय। शंकर की जय। ओम नमो ज्ञाध्याय, ओम नमो ज्ञाध्याय, वेद प्रतिपाध्याय, जय जय स्वस्वविद्या आत्मरूपा देवा तुलसी गणेशु सत्रार्थमती प्रकाशु मने विभूतिदासु अवधारी धोरी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचरं सर्वाधिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। महायोगपीठे कटे धीवरतं वरं पुण्डरीकायतं पूर्णनिन्द्रया समागम्य तिष्ठं तमानन्दकन्दं वरब्रह्मणीतं भजे पाण्डुरङ्गम्। या संगतीने विराग झाला मनोदयेचा जड भास देवा साक्षात परमात्मा मन भेटलीला विस्मृत स्वामी गुरु पादुकेला अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र मांडतो ज्ञानराधा सुपात्र दया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वर। आज गावडेगाव येथे श्रावण मासाच्या निमित्ताने संपूर्ण महिनाभर आपले हरिभक्तपरायण गुरुवर्य संतोष महाराज पानसरे आणि सर्व गावकरी या सगळ्यांनी मिळून काय ठेवलेलं आहे, श्रावण मासाच्या निमित्ताने काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याच्यापैकी प्रवचन सेवा आणि ती पण कशावर आहे, कशावर हरिपाठावर. आणि तो पण कोणता हरिपाठ, ज्ञानदेव व्रत म्हणजे ज्ञानोबारांनी लिहिलेला असा तो हरिपाठ आहे. आपण हरिपाठ म्हणजे म्हणतो नाही का, पण त्याच्यावर विवरण व्हायला पाहिजे, चिंतन मांडायला पाहिजे. आज योगायोग असा आहे की मी अचानक आलो इथे महाराजांना भेटायला म्हणतो, पण ते असे कार्यक्रम आपण थोडा वेळ श्रवण करून जाऊ. पण श्रवण करण्यासाठी आलो, पण मी श्रोता होतो, पण मला त्यांनी वक्ता म्हटलं महाराज तुम्हीच करा. म्हटलं ठीक आहे. तर अचानक माझ्याकडे आज सेवा आलेली आहे. तर त्या सेवेला आपण पाठन देताना ती भगवंताचीच कृपा आहे. काय आहे, भगवंताचीच कृपा आहे. आणि ही कृपा आपल्याला मधपामरा काय थोडं ही सेवा आलेली आहे. त्या सेवेला आपण कधी पाठ द्यायचं नाही. मग तुकोबारा सांगतात, सेवेला गे सेवक झालो, सेवेला
यावरी न करावा अवेर, यावरी न करावा अवेर, अव स्वामी तुकया देवा, अव स्वामी तुकया देवा, अव स्वामी तुकया देवा, अव स्वामी तुकया देवा. माझ्या सेवेकरता आजच्या सेवेसाठी श्लोकामध्ये की जो माझा खरा भक्त आहे, जो माझा खरा भक्त आहे, त्याने मला एक पान जरी वाहिला आहे, पत्र जरी वाहिला, एक पुष्प जरी वाहिला, तरी मी त्याचा ऋणी होतो. पण हे कोणाचा? ज्याचा अंतःकरण आक्रमण भजनामध्ये झालेले आहे अशा भक्ताचं, बरं का, सर्वसामान्य भक्ताचं नाहीये. आपल्याला श्रीपादाने हे शिकवलं की बाबांनो तुम्ही अंतर्मुख व्हा आणि अंतर्मुख होऊन काय करा, अंतरामध्ये आलेले अनुभव तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. नाही तर बाकी जगामध्ये भरपूर भक्ती झालेली आहे. कोणी फुलं काय वाटतो, कोणी काय काय, कोणी नारळाची तळी काय वाटतो, भरपूर भक्ती झालेले आहे. पण अंतर्निष्ठ तितकेच उतरले, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले. समर्थ सांगतात अंतर्निष्ठ म्हणजे ज्याने अंतःकरणावरती आपला भाव निर्माण करून त्या नामाचा भाव, नामाचा भाव तयार होतो, बाहेर तयार होतो का? आपण भजन करतो, आत्म्याचं करतो का नाही? मग आपण आत्म्याचं भजन केलं तर आपल्याला आत्म्याचं सुख मिळेल ना. आपण आत्म्याचं भजन केलं तर आपल्याला आत्मज्ञान होईल. बाहेरचा आपण देवांची पूजा करून अशा देव आपला नाही. पण आपण जर बाहेरच्या देवांची पूजा केली तर ज्ञानोबा सांगतात किंवा आपले समर्थ सांगतात, देवांचं भजता देवलोक, पितरांचं भजता पितृलोक, भूतांचं भजता भूतलोक पाली घेतो. ज्यांनी जे असे भजावे त्याने त्या लोकांशी जावे. पण निर्गुणाचे भजता वाले निर्गुणाची सोय. मग भक्ती गोष्टी सांगितली आपल्याला, निर्गुणाची सांगितले हो. कोणतरी बैठकीला जात असेल तर समर्थांनी पहिल्या याच्यामध्ये दिलंय गणाधीश ईश सर्व गुणांचा आणि मुलारंभ आरंभ तो. मग भगवंत निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला आकार नाही, निरादेव त्याला अवयवच नाही आणि आपण अवयवांची पूजा करतो. निरामय आहे बघा, सगळं काय तो निर्गुण निराकार निसंग आहे, निर्लेप आहे आपल्याकडे तो. मग निर्लेपाची, निसंगाची, निरादेवाची, निर्गुणाची आपल्याला कधी जाणीव होईल, कधी होईल. आणि निर्गुणाचा भाव सांगितले ते बरं का, प्रपंचाचा भाव नाही सांगितला. प्रपंचामध्ये अनेक भाव आहेत आपले, अनेक लोकांचे अनेक भाव आहेत. कोणी मंदिरात जातो, म्हणजे मंदिराचे भिकारी मंदिराच्या बाहेर भरपूर भिकारी असतात, पण त्याच्यापेक्षा मंदिरात येणारे जास्त भिकारी का? कारण ते काय मागतात देवाकडनं, देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा मला अमुक दे, माझ्या मुलीचं लग्न होऊ द्या, माझ्या मुलाचं लग्न होऊ द्या. असे अनेक लोक काय करतात, देवाकडनं मागणी मागतात. देवाकडनं काय करतात, मग निष्काम भक्ती भगवंत जोडे. भगवंताची भक्ती निष्कामतेने व्हायला पाहिजे, कामनेने फार जोडे. पण निष्काम भक्ती भाव सांगितले तर मी परत येतो, तो भावावर येतो. कुठे येतो? भावावर येतो. कारण आपला भाव हा आपला देव आहे. भावे विना देव न कळे की संदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. आपला भावच नसला तर बाहेर तेव्हा भरपूर आहे, पण हा भाव काय होण्यासाठी खरोखर आपण आपले संत कृपा बाबा, रामदास बाबा खरोखर याचा अनुभव लागला माझ्या जीवनामध्ये आणि खरोखर थोडं झालं. नाहीतर आम्ही बऱ्याच ठिकाणी पडलो सगळीकडे, पण हे ज्ञान कुठं आम्हाला मिळालं नाही का? तर आम्ही ध्यानच करत नव्हतो. जोपर्यंत आपण ध्यान करत नाही, बरं आपण ध्यानाला बसतो तर आपल्याला हे बाहेरचं जो आपण ध्यान करून घेणार का? नाही, आपला अंतरात्मक आपलं ध्यान
काय म्हणून तो आपलं ध्यान चालतो आपला आणि तोच सगळं करून घेतो. बरं आपण काय करत नाही, आपला भ्रम आहे की आपण देवाचं ध्यान करतो, देवाची पूजा करतो. नाही नाही, आपल्या आतमध्ये आपल्याला आंतरिक अंतरात्मा तो आपलं सगळं आपल्याकडनं करून घेतो. फक्त आपण त्याच्याकडे हजर नाही, आपण हजर असलो पाहिजे. आणि ती हजेरी लावण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी आपल्याला दाखवली. याचं आपल्याला एक कळलं नसतं. कळलं असतं आपल्याला नाही कळलं नसतं. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखनाथ ज्ञानेश्वर, सखनाथ ज्ञानेश्वर, सखनाथ ज्ञानेश्वर, ज्ञानदेवांचा अवतार, ज्ञानदेवांचा अवतार, सखा माझा श्रीपाद, सखा माझा श्रीपाद, सखा माझा श्रीपाद. कोणाचा आपल्याला श्रीपाद बघा ज्यावेळेला प्रत्यक्ष प्रत्येक साधकाला अनुभूती येते आणि त्या अनुभूती कशात येतो? ध्यान. म्हणून पहिला आपण काय दिला? सुंदर होते आपल्याला सुरुवात होत आहे, पण त्या ध्यानाकडे कोणाकडे लक्ष नाही. ध्यान कसं करायचा हे कोणी सांगतच नाही. क्रियेने शब्द ज्ञान त्या सुद्धा म्हणते सत्य बोला. क्रिया करून दाखवली आपल्याला बाबांनी आणि त्या क्रियेला शब्द ज्ञान, क्रियाच नाही नुसतं शब्द ज्ञान सांगतात. होईल का? नाही होणार. ज्ञान आपला भाव आपल्याला जर प्रगट करून घ्यायचा असेल तर क्रिया आहे. प्रत्येक गोष्टीला क्रिया आहे. क्रिया ही न शब्द ज्ञान त्याचे म्हणते सज्जन. ते सज्जन नाही, ते संत नाही सांगतात. मग संत कोण आहे? तर क्रिया करून दाखवते. अंधकासाठी पत्ते हाती धरेले पाटे, तैसे संत क्रिया करणे दाविते जगे. बघा त्यांनी क्रिया करून दाखवली आणि ती क्रिया आपल्याला जमल्यामुळे आपण परत आलो. हे याच तुम्ही आलं ना ते केवळ त्या बाबांची कोणाची श्रीपाद बाबांची, रामदास बाबांची कृपा, आमच्या पांडुरंग देवच्या बाबांची कृपा. 3.5 वर्ष त्यांच्याकडे सातत्याने घेऊन आला आणि एका हाताला हात धरून ते त्यावेळेला बंडोबा यायचे ना इकडे कोळसेवाडीमध्ये, त्यावेळेला हाताला धरून श्रीपाद बाबा, रामदास बाबा, आमचे पांडुरंग देव बाबा त्यांना भेटायला जायचे. तिकडून तार यायचे त्यांना. त्यावेळेला हे काय नव्हतं, हे मोबाईल नव्हतं सध्या, पण एखाद्याच माणसाकडे मग तार यायचे. त्या तारेवर मॅसेज असेल कमीत कमी अक्षरामध्ये पैसे पडायचे तेव्हा नाही का तुला तारेचे पैसे पडायचे. पण त्या कमी अक्षरामध्ये त्यांना ते निरोप द्यायचा. म्हणजे सगळे लोक एकत्र जायचे आणि कोळसेवाडीमध्ये बाबांचं काय असायचं, कोणाचा बंडोबाबाचे कीर्तन असायचं. तर ते ज्ञान आमच्याकडे आता ही परंपरा आली. परंपरा काय आली की मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ चैतन्य हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरी चतुर्श्रुतीचारी भागवत. पण निर्गुण निराकारणे कोणाचा रूप घेतला? महाविष्णूने कोणाचा रूप घेतला? हंसाचा रूप घेतला. हंसाने ते ज्ञान ब्रह्माला सांगितलं. ब्रह्माने ते ज्ञान आत्रे, दत्त, नारायण, त्यानंतर लक्ष्मण, बलभीम, सत्यानंद, शांताबाई, पंडोबाबा, शिरोबाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, गोविंद बाबा, नाना बाबा आणि आमच्या पांडुरंग आणि आपलं काय जयसिंग म्हणजे आम्ही एकाच परंपरेचे आहोत. आणि म्हणून आमचा कुठेतरी आमच्या कुठेतरी नाव जोडली जाते, कुठेतरी नाव जोडली जाते, कुठेतरी विचार पटतात. त्याचा आम्हाला विचार नाही पटत. मला बाकी जगतात पटणारच नाही का? कारण त्यांच्याकडे स्वरूपाची ओळख नाही. स्वरूपाशिवाय म्हणून गेले स्वरूप राहण्यासाठी अवगुण अवघे जाते, परंतु तेथे पाहिजे संत संगती निरूपण आणि साधन पाहिजे. साधन म्हणजे ध्यान पाहिजे.
सदा स्वरूपानुसंधान हे साधूचे लक्षण जरी असणे धना वेगळा. साधूचे लक्षण सांगतात सदा स्वरूपानुसंधान, अखंड अनुसंधान पाहिजे. हे जी साधूचे लक्षण त्याला साधू म्हणतात महाराज. त्याचं भरपूर लोक आहेत कीर्तनकार आहेत, प्रवचनकार, काही कामाचे नाही महाराज, कारण अनुसंधान नाही. सदा स्वरूपानुसंधान हे जी साधूचे लक्षण जनी असणे धना वेगळा. जनामध्ये आहे परंतु धना वेगळ्या गोष्टी सांगे. दयांच्या अंतरे ज्ञान लागे तो साधू. आता हे साधूच आहे का? तर अखंड अनुसंधान चालू आहे त्यांचा. जनामध्ये राहतात पण जनापेक्षा वेगळ्या गोष्टी सांगतात. बघा त्यांची प्रवचन आहे का, कीर्तन आहे का, काहीतरी जनापेक्षा वेगळं आहे हो. वेगळं म्हणजे काय? अंतरंग आतमध्ये तुमचा अंतरंग सुशोभित झालेला आहे. नाना वस्त्रे नाना ज्ञान, नाना वस्त्रे नाना दागिने, येणे शरीर शृंगारणे, परंतु विवेकी विचारे राजकारणे अंतकरण शृंगारिले. अंतकरणाची शृंगारित कशात होतो? तर नामातून होतो. बाकी बाहेर फक्त भरपूर नटलेले असतात, चांगले चांगले भारत कपडे काय घालतात, दागिने काय घालतात, पण आतमध्ये खोकले असतात. म्हणून परमार्थ अंतरंगाचा आहे. म्हणून भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती भरू नये. भाव नाही तर भक्ती नाही होत. भाव पाहिजे हो. भगवंताला काय आवडतो? भाव आवडतो. भाव कुठला आवडतो? नामाचा. नामाचे चिंतन प्रगट पसारा असा ते करा जे ते सांगतो. जिथं असं तिथं नाम करावं तुम्ही. आसने शयने भोजने विसरणे माझ्या नामी. नया नाम आत्मज्ञानी बोलीचे पार्थ. कोणाला आत्मज्ञानी म्हणतात? मला आत्मज्ञानी कोणाला म्हणतात? ज्याला नामाचा विसरच पडत नाही त्याला आत्मज्ञानी म्हणतात. आत्मज्ञानी कोणाला म्हणतात? नामाचा विसरच पडत नाही त्याला आत्मज्ञानी. मग त्याला त्याच्यातलं ज्ञान काय प्रगट कोण सांगू शकत नाही. कारण नामातूनच संपूर्ण सृष्टीची निर्मिती झालेली आहे. नामातूनच आता प्रत्येकाचा देह जन्माला आलेला आहे. परिसृष्टीच्या उपक्रमा वेडा ऐसा ब्रह्मा, परिसृष्टीच्या उपक्रमा पूर्वीचा विरक्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला तू होता. मध्ये ईश्वराने ओळखे सृष्टी न रचू शके तो थोडं केला आहे की नामे म्हणजे संपूर्ण सृष्टीची निर्मिती नामातून झालेली आहे. आणि त्या नामातून भाव झाला. भाव कसा होता मला? भाव कसा होता? नामातून. म्हणून नामरूपी करते त्याचे चित्त त्याचा दास मी आम्ही भगवत करतो आणि मी तुमची सेवा करेन. फक्त तुम्ही काय करा? नाम घ्या. नामाशिवाय द्या होतं नाम पाहिजे. आणि बरेचसे लोकांना नाम आपण माहीतच नाही. नामाचा काय? रामकृष्ण नाम नाहीये. एखाद्या माझ्याशी असं काहीतरी होतं जाते. त्यांना म्हटलं महाराज जरा थांबा. नाही थांबत नाही. रामकृष्ण आणि म्हटलं एवढा मंत्र आहे, हा मंत्र एवढा आहे, याकडे पुण्याचा साठा होईल आणि तुम्हाला बरोबर आहे. पण देव भेटणार नाही. मग कसं काय? म्हटलं अंतकारी तुम्हाला नाम रामकृष्ण म्हणताय का? एका रोमाच्या ठाई सहस्र नेत्राचे वेगळं पाहिजे सहस्र वाचन कोणते जाईल कैसे म्हणाला? कसं म्हणणार? राम कसं म्हणणार? तुम्ही हजारो नेत्राचे वेगळं तुमच्या अंगाला होईल. राम म्हणता येतात का? कारण पहिले वाचायला बंद पडतो. पहिले काय बंद पडणार? वाचा. म्हणजे चारी वाला चालू व्हायला पाहिजे. अरा पचंती मध्यमा वैखरी म्हणून समर्थ सांगतात त्याचं लक्षात चालू होणे त्याचं वाचार्थ नाही. मुख्य अनुभवाचं वाचायचं काय झाले? वाचायचं म्हणतं तुम्हाला कामाला येणार नाही सांगतात. ज्याचं परा पचंती मध्यमा वैखरी ज्याचं ओसरती चारी त्याचं चारी वाले वाद पडतात. ते शब्द कळा दुसरी बोलतात. शब्दांना काय करतो ते? शब्द कटकट शब्द भूस सांगितलाय. शब्द मला आधी शब्द आणि वाच्य आणि त्या अनिवार्य वाणीपर्यंत जाणं म्हणजे भगवंताची भक्ती कशाला आहे? आणि तो भाव आपल्याकडे असला पाहिजे. तो भाव आणि म्हणजे म्हणून सांगत आहे अक्षर ब्रह्मामध्ये सांगतात ज्ञानवरा
घटीचा दिवा नेहमी काय झाले तेव्हा या रीती पांडवा तो देह ठेवली तो केवळ परब्रह्म तया परमपुरुषाचं नाम तो माझे धाम भरून टाकले. याची सुरुवात कशी होते सांगतात मी आत्मा असे नाभिस्थानी अष्टपातुरीचा आहे केवढे त्या धीर योगकडे प्राण अधूक उभो करावा त्या नाडीचा काढावा रोज चुकाने ओढावा न्यावा दर्शनदारी मग तेथे आत्मा या परमात्मा या परमसुख भेटी झाल्या मग नाही वेचवाया स्मरण विसरता न चिता इंद्रिय बंधन न जीविता तृप्त म्हणा अशा योगी समान भटिजे करता नवी झाले होती श्वासोश्वास नेमून आत्मा कोणी त्रिपुर भूमी योगदान करता दोघा घातून विचारे परमात्मा पाहावा दृष्टी तेवढी जगदोषी भक्तीवर करता देवपुत्र विठ्ठलाचा रामकृष्ण हे कसं दिलंय रामकृष्ण हे दिलं कशाला मागवणे हे आम्ही सांगतो का संतांनी सांगितलंय त्याचा आवाज बंद करावा चूक देत ना काय बोलला नाही काय बोलू शकत नाही अजून अनेक क्रम दिला तसे होते स्वरूपमुळे तेथे चूक लागूपुढे प्रणवंतीमुळे पूर्ण झालं आहे मग प्रणव एक नाम ते एकाक्षर ब्रह्म जाण ते माझे स्वरूप स्मरण साधा या रीतीने अधिक आहे तर त्रिशुद्ध पाप आते दया पावणे करून आणि पावणे नाही एवढा सोपा आपल्याला सांगितलंय पण तो कशातून पूर्ण होतो भावातून आणि म्हणून काय सांगतात भावे विघ्न भक्ती ही भक्ती सांगितली आपल्याला भक्ती भक्ती सांगितली फुलांचे पानांचे ही भक्ती नाही करायची नाही का ही पहिली पाहिजे करा टाकायचं नाही बरं का म्हणजे एकदा का अनुभव द्यायला प्रबोध द्यायला तर ही भक्ती आपोआप बंद होतो कारण आपण तुमचं अनुसंधान झालं हो माझ्या अनुसंधाना वेद स्नान संध्या जप तप अवघीच धर्मदात्मक माझं भगवंती नाही म्हणतो माझं भगवंत आहे अनुसंधान विषयी ठेवते मला जो काही माझे ध्यान अनुष्ठान ते झाडच ते आहे काया वाचा माणसा पडला माझ्या भक्तीचा कसा बंदता ना ते दोष कसा भक्ती कशाला नाव त्याला भक्ती म्हणतात लक्षात घ्या भक्ती कशा म्हणतात रात्र एक दिवस मला माहित नाही रात्र चिंतन झालंय त्याला भक्ती म्हणतात आणि तो भाव आपल्याकडे असा पाहिजे याला तो भाव म्हणतात कोणता या आता प्रारंभाला फक्त के निमिष बसेल आहे मग जेथे निमित्त भेटलेलं माझे सुख तेथे आवश्यक विषय घेऊन जातो शरण तुमचं घे मग सरिता उठून आले तैसे चित्त काढले हे प्रपंचने काय सांगताय जसं शरण तुमचं आलाय म्हणजे आठवण लागतात तसं आपलं चित्त प्रपंचाचं निघून भगवंताच्या स्वरूपाकडे गेलं पाहिजे त्याला भक्ती म्हणतात काढा लक्षात घ्या भक्ती काय कशाला म्हणतात त्यामुळे मला 12 अध्याय भक्तीमध्ये सांगतात कशामध्ये सांगतात भक्ती म्हणजे काय योग म्हणजे लक्षात घ्या भक्ती म्हणजे ही भक्ती नाही योग म्हणजे योग म्हणजे जोड नाही म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी त्या भगवंताशी एकरूप होऊन त्याचा अखंड चिंतन विठोबाचं करण्याला भक्ती म्हणतात साधे वाक्य हो आणि अनुभव सांगायला तुमच्या मनामध्ये आलोय ज्ञानी संतांचा अनुभव आम्ही तुमच्यामध्ये पोहोचतो हे आमचं ज्ञान आहे बरं का हे तुम्ही बाबू महाराज अजिबात नाही हे ज्ञान आमचं नाही आहे हा आमचा भ्रम आहे ज्यांनी दिलेलं आम्हाला ध्यान त्या ध्यानातून आलेले अनुभव तुमच्यामध्ये सांगण्याचं कार्य निघतं हे आमचं ज्ञान अजिबात नाही म्हणून भावे तुला देव न कळ्या म्हणजे संदेह आणि गुरुजींना अनुभव गुरुने दाखवलं म्हणून मला कळलं नाही तर आम्हाला हे काही माहिती नव्हतं काहीच नव्हतं माहिती अगदी आमचं वय पण झालं तरी माहित नव्हतं आम्हाला पण हे अचानक कुठं आलं काय आम्हाला माहित नाही म्हणजे गुरुची कृपा आमच्या गजानन महाराजची कृपा धीरा महाराजची कृपा शरद बाबा आमच्याकडे सारखे आहेत त्यांची कृपा घराण्याची कृपा महाराज अनंत जन्मीचं पुण्य एवढे तरी परमात्मा घडे आणि मुख्य परमात्माकडे अनुभवाशी अनुभवाने सांगितलं अनुभव तुका म्हणे ते अनुभव प्रमाण शब्दांचे बरोबर तू कशा बोलतो लक्षात घ्या परत तिथं अनुभव मला मी याला सोडत नाही कोणाला अनुभवाला सोडत नाही अनुभवाला सोडून बोलत नाही लक्षात घ्या भावे विना
भक्ती भक्ती मिळणार. आणि ही भक्ती नसेल तर मुक्ती मिळेल का आपल्याला? मिळेल का मुक्ती? मिळणार नाही. आणि म्हणून आपली भक्ती आपल्याला कळली पाहिजे. पुण्य होत जैसे शस्त्र बिंब दिसे दिसे हारपत असे लाडी थोडे तसे भोगा तुम्ही देता चित्त मधमाने देता हलवलं पडलं सुद्धा मी तो शिवला. सगळं करायचं भोगातून बाहेर जाणे आणि तुझं चित्त काय कर एका नामाशी प्रकट कर. हलवलं पडलं सुद्धा मी आले अर्जुना तू मीच होशील तो देव होशील अर्जुना. हा भक्तियोग म्हणजे हाच एक जाणले येईल काही विपत्ती आहे नाही. हजार भक्त म्हणतात याच्यात काय साध्य होणार नाही, सगळं साध्य होणार. सगळं एक घेऊन तुम्हाला पण भक्ती आपली चुकली नाही पाहिजे बरं का. भक्ती आपली चुकली नाही पाहिजे. भक्ती म्हणजे काय त्या भगवंताशी अनुसंधान. अनुसंधान म्हणजे भक्ती काय अनुसंधान. आणि अनुसंधान आपण जरा तरी वापरला झालं तरी आपल्याला तुकाराम नावाला वाटायचं तसं आपल्याला वाटलं पाहिजे. काय पाण्याविने मासळी तैसा तुका तळमळी. तुकारामाला तळमळ करून राहायचं तसं पाणी त्या मासळीला पाणी आटलंच होत्या. किती आपल्याला तळ्यामध्ये दिसायचे मासे ते पाणी आटलंय आता मासे तसं आपल्याला वाटलं पाहिजे की आपला अनुसंधान कुठलं आपल्याला असं वाटलं पाहिजे की माझं जीवन काय आता असं आपल्याला व्हायला पाहिजे. आणि असं झालं तर भक्ती नाही तर भक्ती नाही मला वरचीच भक्ती समजायची. म्हणून काय लिहिले की बळेविना शक्ती होऊ नये. बळ कशामुळे पाहतो बळ कशामुळे नामामुळे पाहतो. आपल्याकडे नाम ही खूप मोठी शक्ती आहे. आणि तिचा बरं का सर्व संतांनी तिचं अवलोकन केलं. साधू संत एकांतिक सगळे सर्व सिद्धांत शोधिले आणि ज्ञान दृष्टीने अवलोकिले हे नाम सगळे एकत्र वस्तू सांगतात. आणि त्यांनी एक सार काढला आणि ते म्हणजे काय नाम. म्हणून नामांकित मुख सरकारचे ते बरेचसे उपमा केल्या ज्याच्याकडे नाम नाही त्याच्याकडे बरेचसे संतांनी उपमा होत्या. म्हणून नाम 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 आपण म्हणतो. लोकांना वाटते अरे एक नाही हे खरं आहे तुमच्यापर्यंत सांगतो आम्ही. जे खरं आहे ते मांडण्याचं आम्हाला काय आम्हाला अधिकार आणि अधिकार घेणार बरं का असं नाही. अधिकार परत कार्य होते अधिकार नसता कार्य व्हायला जाते. अधिकार त्याचा करून उपदेश करतो आम्ही पण अधिकाराच्या बाहेर काम करत नाही. जसं आम्हाला अधिकार दिले आणि त्या अधिकारातून जे जे आपल्या समोर आले ज्यांना त्यांना आम्ही अनुग्रह केले ज्यांना त्यांना आम्ही प्रभाव दिला त्यांच्या शिव्या खाल्ल्यानंतर भस्मासूर बनले काय होतं का तर त्याच्यातून अहंकार वाटतो तरी आम्ही त्यांना सांभाळून घेतो. मला सांभाळून घेतो का माहिती आपल्याला अहंकार वाढला नाही आणि तो अहंकार नंतर कसा कमी करायचा पण त्यातून थांबले पाहिजे ना. लोक थांबलेच नाही पळाले काहीतरी हातात मिळाले म्हणून घेऊन पळाले परत आलेच नाही. आणि म्हणून होते म्हणून त्यामुळे सांगतात अहंकार सांगितले मग अनेक वस्तू होते. मग आपली सृष्टी सहज आपणच केली हो. अहंकार टाका तुम्हीच परब्रह्मा. हा अहंकार सांगितले आहे तेच वस्तू म्हणजे ओरिजिनल आपण आपल्या स्वरूपाकडे जातो पण अहंकार टाकतात. आपली सृष्टी सहज आपणच केली. आपले स्वरूप आपल्यालाच करायचे सगळ्यांना आवडेल एकच अहंकार आहे. आणि अहंकाराला नादा कामाने वाया गेला. बघा आता काय मिळे कैसे दैवता प्रसन्न करीत उगारा निवांत श्री शिवाला. कैसे दैवत प्रसन्न करत. आपल्याला प्रसन्नता पाहिजे असेल तर आपल्याला निवांत व्हावं लागेल शांत व्हावं लागेल एकांतात जावं लागेल. एकांताचे सुख देव देवा आधार तिला देवा चुकूया. एकांता साथी तत्पर अधिकारी पाठांतर शोधे अर्थांतर ग्रंथ गर्भीचे. ग्रंथाची गर्भी आपण शोधा. एकांतामध्ये गेलं तर अर्थ करेल. एकांतामध्ये गेलेलं ते अर्थ नाही करणार ते भरपूर काही सांगत बसतात. ज्यांना अनुभव नाही ज्यांना उघडा म्हणतोय तो भरपूर काही अर्थ सांगतात म्हणजे आपल्याला नाही आवडत. मला आम्ही उठून जातो. एकांत साथी तत्पर अधिकारी पाठांतर
शोधे अर्थांतर ग्रंथ गर्दीचे. ग्रंथामध्ये गर्भित अर्थ आहेत की आपल्याला उकळून काढायचे. आपला काढा असतो माहिती ना, काढा तो आपण पाण्यात टाकला लगेच पटतो ना, त्याला आपल्याला आग द्यावी लागतो, त्याला उकळावं लागतं, तो आपण काढा तयार होतो. तसं आपल्याला काय करावं लागेल? मंथने नवनीता तैसे ज्ञानंता माया व्यंतकथा साधी बाळवळ मंथन करावं लागेल. मंथन केलं तर ते कळणार नाही बरं का. आम्हाला त्रास आम्हाला ज्ञानास वाटत 20 वर्ष आम्ही एका एका मंथनात होतो. ज्या दिवशी आपण साक्षात झाला असं होतो. श्रीपादाची पुण्यतिथी आमच्या घरात व्हायची महाराज 15 वर्ष हातावर माणसं फोन करून जायचे. पण मला वाटतं हे बरोबर नाही. पण ज्यावेळेला मी असंच बघतो आणि त्या सगळ्या जे काय नामाच्या घरी होत्या त्या घरी मला असंच पकडल्या जायचं. आणि मग तिथून मला वाटलं हे खरं आहे. पण किती वर्षांनी 20-25 वर्षांनी पण ते आलं कसं आलं? परत आलं. म्हणून याच्या वडील ते करतील दयानाम धर्म हे त्या आधीच किती सामान्य सगळं जे वडील म्हणजे वडील बरं का. वडील म्हणजे संत ज्या मार्गाने जातात त्या मार्गात आपल्याला जावं लागेल. एकांताचे सुख दे माझं देवा आघात या जीवा दुनिया. जीवाला आघात होतो प्रत्येक माणसाच्या, पण ते चुकवायचे असतात तर एकांतात जावं लागेल. जोपर्यंत आपण एकांतात जात नाही. बघा परमार्थ एकांताचा आहे. बाबा परमार्थ एकांताचा आहे आणि एकट्याचाच आहे आणि वेदांताचा आहे. एकटाच परमार्थ बरं का. तुमच्या डोक्यात कोण नाही, बायको नाही, मुलं नाही, काय नाही. भाग्य पण आहे, धनपुत्र दारा मोलकटा सहवास संतांचा सहवास तोच स्वर्गवास. आपण म्हणतो नाही स्वर्ग नाही. हा जो संतांचा सहवास झाला तिथेच तुम्हाला स्वर्ग आहे. सर्व नामक वया वाटा सोडायची आणि उलट केलं ना, ज्ञानोबांनी सांगितलंय संतांचा सहवास तोच स्वर्गवास. म्हणजे आपल्याला संतांचा सहवास, संत सेवा उत्तम देवा. संतांची सेवा करा आणि तेची संत ज्यांचा हेतू विठ्ठली मेहनती काय काना टोना नाम स्मरणा वाचून पडा. संततेची देव निमित्त त्या प्रतिमा निमित्त आहेत, संत देव आहेत. मला सांगा आता आपल्या मंदिरात देव आहेत, आपल्याशी बोलतात का? नाही बोलणार, बोलणार नाही. कारण दगडाचा देव कधी काही बोलले वाचा ते बोलणारे संतच आहेत. आणि म्हणून तुका म्हणे तुम्ही आणि संत आले बोलू. म्हणून संत वाचण्याची रीती जरूर जाते. मग राम नाम उपद्यावली सुख घडवडी वाढत चालला. आमचा तुमचाही वाढत चालला असेल. सुख वाढत जातो. सुख कधी वाढतं? जर आपल्याला नामाचा नामाचा छळ लागला तर आपला सुख वाढत जातो. आणि नुसतं आपण श्रवण भक्ती केली, मी बोललो की नाही, क्रिया केलं शब्द ज्ञान त्याशी म्हणते सज्जन. त्याला संत समजू नका. जो क्रिया करून दाखवत नाही त्याला संत नका समजू. नुसतं तुम्हाला श्रवण भक्ती ठेवलाय, फक्त श्रवण भक्ती आहे, पण क्रिया प्रकटीकरणाची जो क्रिया आहे ती आपल्याला आपल्या संतांनी दाखवली. स्वतः दाखवले. दैशनी दैवत प्रसन्न त्वरित उगाराई निवांत सोयीसोया. म्हणून ब्रह्मज्ञान विना नाना उपदेशाचा सीना. ब्रह्मज्ञान असेल तर आपल्याला होईल. सार सांगून असार कोण शहाण सेनी. ब्रह्मज्ञान हेच सार आहे. म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा सांगून केली जो धांदा हे असं सुंदर सुद्धा दृष्टा देश म्हणजे ब्रह्मनाम श्रद्धा म्हणजे आपली ब्रह्मनामावरच श्रद्धा असली पाहिजे. सांगून केली धंदा बऱ्याच लोकांनी धंदा लावते, कारण नामच नाही त्यांच्याकडे. आणि ज्यांच्याकडे नाम आहे ते नाम जपत नाही, ते काय करतात तर धंदा लावत आहे. म्हणजे आपल्याला आज इकडे उद्या तिकडे परवा तिकडे फक्त पैसे कमवण्याचे मागे आहे आणि आपला संसार त्याच्यावर पोहोचतात. ब्रह्मनामावरची श्रद्धा निघून गेली. म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा ज्ञानोबा श्रद्धा
सांगतात 6व्या अध्यायामध्ये ब्रह्मनाम श्रद्धा सांडून धांडा त्याला पण टाकले की तो धंदाच केल्यासारखा आहे ना मला त्याला टाकण्याचा धंदाच ना मग आपण प्रपंचातच मागे लागणार एकदा तुमच्याकडे नाम निवडून गेला तर तुम्ही काय करणार आहे प्रपंचच करत बसणार बरोबर की नाही मला बरोबर की नाही मग प्रपंच साधून परमार्थ करायचे त्याने तो सुखी प्रपंच टाकून परमार्थ केला अरे आनंदाने खायला परमार्थ साधून प्रपंच केला प्रपंच करशी त्याने तू यमी आत्मा बघिशी आणि ते दुःख वस्तू होती यमी आत्मा बघताला दोन्ही पण सांगत घातल्यामध्ये प्रपंच परमार्थ चालवा तरी तुम्ही विवेकी हो काय सांगताय हे कसं म्हणतात प्रपंच परमार्थ चालवा तरी तुम्ही विवेकी हो प्रपंच आणि परमार्थ दोन्ही पण चालवता यायला पाहिजे आपल्याला नुसतं प्रपंच करून जाणार नाही नुसतं परमार्थ करून जाणार नाही दोन्ही आपली सांगड घालावं लागेल दोन्हीकडे वेळ आपल्याला द्यावा लागेल सायास करशी प्रपंच देण्याविषयी हादीशीने वस्तू करण्यामुळे सायास करशी म्हणजे मनुष्य काय करतो 100% मेहनत करतो प्रपंचामध्ये 100% बरं का सगळं काय जेवढा असेल तेवढा आपला शक्तीपणाला लावतो आणि प्रपंच करतो म्हणजे सायास म्हणजे काय करावं लागतो प्रयत्न करावा लागतो प्रपंचामध्ये प्रयत्न करावा लागतात पण परमार्थामध्ये प्रयत्न करायची गरज नाही कारण परमार्थ सहज आहे तर तो तुमच्या जवळच आहे त्याला कुठून आणावं लागतो का नाही मला का धजपा जपणे उलट प्राणाचा येतेची मानाचा घेतला होते धजपा जपणे धजपा मार्ग टाकून खरा कार्यक्रम कसायला पाहिजे येण्याचे पटी लक्ष चौऱ्यांचा भेदा ममतरा वाचा त्रिवार सत्य नाभाग साधतात धजपा मार्ग टाकून खरा त्या धजपाला आपण काय व्हायला पाहिजे रुजू व्हायला पाहिजे धजपाशी आपण एकरूप व्हायला पाहिजे उठताना झोपताना खाताना पिताना सगळं करताना आपला धजपा चालला पाहिजे धजपा मार्ग टाकून खरा खरा मार्ग तोच आहे धजपा मार्गच खरा आहे धजपा हाच परब्रह्म आहे खरं सांगायला गेलं तर अर्ध काम परब्रह्म आहे कारण जपण्याची गरज अजिबात नाही का जपण्याची गरज आहे का तुमचा श्वास चालू तुम्हाला शक्ती लावावं लागतं ना कुठे नामधारी कोण नाही मला सांगा नामधारी कोण नाही सगळे नामधारी काय माहिती का नामधारी जरी नसला तरी त्याचा अखंड जप चालू आहे पण त्याचं कुठे लक्ष नाही त्याचं तिथं लक्ष नाही हो सर्वत्र निश्चय असे कौणिकी उपासना नसे बघा परंतु परंतु चालू आहे प्रश्नाची चालू आहे पण इथं एके जाणं नाही त्याला जाणत नाही त्याला मला जाणत नाही म्हणून त्यांना प्राप्त आहे प्रत्येकाच्या ठिकाणी परंतु आपण घडलेलंच आहे अर्जुना मी नसे असे मला ठरलं असे पण प्राण्याची दैवत असे माध्यमामध्ये मला बोलतच नाही एवढं सोपं परमार्थ आहे पण तो सांगणारे पाहिजे ना सांगणारे आपल्या जीवनात आपण पाहिजे ना आता आपल्या त्यांच्या गुरुकडे आपले संतोष महाराज त्यांच्या जीवनामध्ये आले जयसिंग महाराज म्हणून ते घडले माझ्या जीवनात पांडुरंग गुरु आले सगळीकडे गुरु महाराज आणि माझं कल्याण झालं मी कल्याणला गेलो आणि कल्याणला होते पांडुरंग गेलो त्यांनी जीवाला ब्रदर केलं आणि मग आमचा काय सांगायला नको ते सुद्धा काय सांगू माझ्या बोलत नाही बदले भाग्याता काय झालं माझं भाग्य विचार झालं अवघी सुद्धा वागली आणि संत पद्मनाभ जोडली अखंड चालू झाली थांबवलं थांबता येत नाही थांबवलं थांबता येत नाही थांबवलं होतं थांबवलं होतं मला कसे थांबेल मला सांगा कारण आपले कनेक्टेड झाले डायरेक्ट डायरेक्ट आपले कनेक्टेड झाले डायरेक्ट मग आपल्याला आपण प्रयत्न करतो नाही प्रयत्न करत आपला योगक्षेम आम्हाला आपल्याला बोलत आहे हा योगक्षेम राघवा दयांचा मदती पडला पांडवा दयांचे आश्रय मीच असेल भगवंत सांगतो तो माझा भजन करेल ना त्याचा योगक्षेम मी मानतो आणि का तो ते माझा असलेला
नामाचे आश्रयाला आले, आपण आश्रय घेतला नामाचा, तर काहीच करायची गरज नाही. पण सायाशी करायची भगवान दिलेली आणि सिंहवासी करण्यामध्ये आणि मुख्य गाथा हरपणे चिंता तयार आहे मागवता जन्म घेणे झाले वासनेच्या सगळे त्याचे आधी झाले. आणि कशासाठी आपण करायचं परमार्थ वासनाची सुरुवात गेली पाहिजे. आपली वासना परमार्थ आहेच आपल्याकडे, प्रत्येकाच्या ठिकाणी परमार्थ आहे, पण आपली वासना कमी झालेली ना, पण ती वासना घालवण्यासाठी परमार्थ आहे. परमार्थ कशासाठी लक्षात घ्या, देवाच्या प्राप्तीसाठी आदिवासी बरं का, चुकीचा समज आहे. देव प्राप्त होतो तुम्हाला, पण ती वासना घालवण्यासाठी आपल्याला परमार्थ आहे. आणि ती वासना 100% या कशातून जातो, अनुसंधान सुंदर म्हणजे काय लिहिलंय की वादेने अनुसंधान एक जलक्षोभ भक्ती म्हणतात अनुसंधान. ऐसा या ठिकावशी माझ्या स्वरूपात पावशी या अंतःकरणाचं तुझं वासी गुरु सांगितलं. भगवंत सांगतो आपल्याला त्या अंतःकरणातलं गुरु तुम्हाला सांगितलं अर्जुना. नंतर असं आपल्याला अंतःकरणातलं गुरु सांगणारे श्रीपाद बाबा आले, रामदास बाबा आले, नंतर आपल्याला अजिबात करणार आम्ही भाग्याचे भाग्याचे दास पंढरीला आहे यामुळे या शब्दावर सांगतो. आणि आम्हाला फक्त किती वर्ष, 5-6 वर्षाचा बालक लक्षात घ्या. अनुबरोबर फक्त 6 वर्ष. या 6 वर्षामध्ये प्रगती आमचे सद्गुरू सच्चिदानंद सद्गुरू पंढरपूर देवेंद्र बाबा यांनी आम्हाला ज्या आम्हाला अनुराची प्रक्रिया दाखवली, त्याच्यानंतर प्रबोधाचं चिंतन दिलं, त्या चिंतनातून आम्हाला हे सगळं ज्ञान दिलं. नंतर आम्हाला ज्ञानेश्वरांसाठी हात पण लावला होता, कसं जायचं लागतं. पण ती ज्ञानेश्वर कोणाला आली, गुरुकृपा सद्गुरु कृपा काय असे जो शोधेल आपणासे. तुम्ही तुम्हाला शोधावं त्याला गुरुकृपा म्हणतात. बाहेरच्या देवाला शोधायचं नाही. सद्गुरु कृपा कडे असे जो शोधेल आपणासे पुढे कडे अनुभवाशी आपल्या वस्तू तुम्हाला कळेल. वस्तू म्हणजे आपला अंतरिचा अंतरात्मा. पण सद्गुरु कृपा कडे त्याशी जो शोधेल आपणासे, जो आपल्याला शोधेल ना त्याला केले म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा. त्याने म्हणजे जेव्हा हे माया आधी आणखी नाही आवश्यक अविनाशाकडे आपले असं तो अविनाशी आहे. आपल्याला कसं करतो, नाम अविनाशी आहे, भगवंत अविनाशी आहे, आपल्याला अविनाशी करून टाकतो. एवढी त्याच्यामध्ये त्या प्रक्रियेमध्ये थोडी शक्ती आहे मला, आणि ती शक्ती आपल्याकडे प्रत्येकाकडे आहे, पण ती लाभे व्हायला पाहिजे. म्हणून उपराटे नाम मातावाचे पर्वत पुण्य पापाचे धरून मारले पुण्याचे ब्रह्मांडावरती उपराटे नामासाठी वाल्मिक तलवार उठवते. भविष्यवादाला शतकोटी चरित्र दौडू लागतात. कधी उपराटे नाम चालला त्याचा, आणि म्हणून माऊली उल्लेख केलाय कशामध्ये, 9व्या श्लोकामध्ये त्रिवेणी संगमे नामातीर्थ भ्रमे चित्त नाही नामे करून ते नामाशी निर्मत होतं. 2 पापिया धार्मिक गावया, पण पुराण प्रसिद्ध एवढा पापी होता, पण त्याचा उल्लेख हे कसे मला उल्लेख आला, काहीतरी करून दाखवलं तरी म्हणा तुला बरोबर तेच करायचं. प्रत्येक माणूस हा पाप पुण्य घेऊन आलेलाच आहे. पाप पुण्य समासवे तरीच पाहिजे कर्मभूमी. या आपल्याला कर्म करायसाठी भूमी मिळालेली आहे. मग आपण चांगले कर्म करता भगवंताचं नामस्मरणातून आपल्याला हे नामस्मरणे निरंतर तेच नाम पुण्यशाली कशाला म्हणतात, त्याचं निरंतर नाम चालवायचं पुण्य हो. कोणी दान केलं, कोणी काय केलं पुण्य केलं, हे पुण्यवान नाही, हे पुण्य तात्पुरतं आहे. पण परमनंट पुण्य तुम्हाला पाहिजे असेल तर नामस्मरणे निरंतर तेच जाणारे पुण्य शरीर. नाना दुःखाचे गिरिवर नामस्मरणे नासते. मोठे डोंगर असतील पापाचे, ते पण निघून जातील, आणि तो पुण्यवान शरीर म्हणजे ज्याचा अखंड नाम जप झालेला निरंतर तुम्ही काय दिले
जराही अंतर करून देऊ नका. आसने शयने भोजने विसर नाही माझ्या नामी, दया नाम आत्मज्ञानी कविते पारखा. त्याला आत्मज्ञान म्हणतात हो. आणि आत्मज्ञानाची आत्म्याशी झालं तर आपल्याला आत्मज्ञान होईल. आणि बाहेरचे आपण बघितलं अंतर्निष्ठ तितकेच करले, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले. आणि बाह्याकारे भरवलेले बाह्यात काढले, अंतर्निष्ठ तितकेच करले. जो आपल्या अंतरच्या अंतरात कसे झाला तोच करणार. बाहेर बाहेरच्या देवांचं तुझ्याकडे जगते ते बोलायला सांगतात. अंतर्निष्ठ तितकेच करले आणि बाह्य दृष्ट काय बुडाले. बाह्याकारे भरवलेले लोकांच्या लोकांमध्ये गेले म्हणजे विषयामध्ये गेले. मग विषय पण त्यांचा झाला कारण कधी जर त्याने आपण भगवंताचं नामस्मरण केलं तर ज्याचं अखंड नामस्मरण झालंय किती वेळ झाला. सायाशी करीशी प्रपंच करीशी आणि शिवभक्ती काय काय माणूस संसार खातो, पैसा काय म्हणतो, काय सगळं देतो, खूप प्रयत्न करतो, जगामध्ये मोठं नाव कमवतो, जगामध्ये सगळ्यात मोठं नाव व्हावा म्हणून माणूस सातत्याने प्रयत्न करतो, सातत्याने. आणि पैसे त्या ढिगा एवढं आपल्या घरामध्ये आणतो. पण हे ढिगाच्या ढिगा तरी आपल्याकडे असले पैसे द्या बॅंक करोड रुपये असते, कुठे कंपनी असत्या तर हे सगळं आपल्याबरोबर येतो का? आपल्याबरोबर काही येत नाही. आता आपल्याबरोबर येतो काय तर नामच बरोबर हे तर नामच आपल्याबरोबर येतो. जो आधी होता आधी आहे याच्यानंतर पण आहे. आधी पण नाम होतं की नाही, आता पण नाम आहे, याच्यानंतर पण नामच असणार. आणि म्हणून आम्हाला नामाचं बिंदू करतो. या नामाची तुम्ही काय सांगू मला? आमच्या अनुभव तर जबरदस्त सांगते, पण त्या अनुभव एवढं सांगू शकत नाही. कारण अनुभव सांगणं काय करायला आपल्याला थोडंसं पूर्णपणे सांगता येणार नाही. अनुभव सांगून अनुभव आले त्या धंदा आले म्हणजे लोकांनी घ्यावं. लोकांनी आमचं बोलून गेलेलं ज्ञान आमच्याकडे आहे ते ज्ञान सांगता लोकांमध्ये भाव जागृत व्हावा म्हणून इथं काय दिले भावे भक्ती. भाव तुमचा जागृत व्हावा. गंगा प्रवाहित आहे सातत्याने म्हणून तिथं पाणी सुद्धा आहे आणि म्हणून ती गंगा आहे. तिथं आपली तर गंगा आहे का? तसं तुमचा भाव प्रवाहित आहे, तुमचा भाव प्रवाहित आहे तोपर्यंत तुम्हाला तुमचं मन गंगेसारखं आहे. हो गंगेसाठी मन कधी आहे तर प्रवाहित आहे. तर प्रवाह थांबला तर ताबडतोब किडे मकोडा पडतो तर ते पाणी आपण करू शकतो का? तसं आपल्या अंतःकरणामध्ये जे नाम आहे ते अखंड चालू राहिलं पाहिजे, अखंड कीर्तन विठ्ठल वाचलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी उपासना आपल्याला जो ध्यान दिलेला आहे त्या ध्यानाच्या माध्यमातून आलेले अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला हा व्यासपीठ दिलेला आहे. म्हणजे व्यासपीठावरनं कोणाची भेदभाव न घेता धर्माचे पालना करणे पाखंड खंडना हेची करणे आमा कामा भगवान नाम तीक्ष्ण उत्तरे घेऊन हाती बाण केले. तीक्ष्ण उत्तरे पाहिजे. बाण फिरला पाहिजे. बाण म्हणजे शब्द हे बाण आहे. तिकडे जाणार शब्द हे बाण आहे. काय करतो आमचा हे हृदय घातले हृदय एक झाले हे हृदयचे ते हृदय घातले हृदय व्हायला पाहिजे. साधकाचा आणि सद्गुरूचा अंतःकरण एक व्हायला पाहिजे. म्हणून सद्गुरू कृपा करेल त्याशी आपण आपल्याला श्रद्धा ज्ञान आहे आणि आपण जर आपल्याला श्रद्धा नाही आपण सगळं बाहेरच चक्रामध्ये आहे हे ज्ञान होणार नाही. कारण हे काय ज्ञान कसं आहे तर गुह्य आहे. गुह्यातलं गुह्य ज्ञान आहे आणि गुह्यातलं गुह्य करण्यासाठी आपल्याला ध्यान करावं लागेल. आणि म्हणून साया असं करायचे प्रपंच दिलेविषयी हरीश्वर भस्ती पोहण्यामध्ये वारणे गेले द्यायला प्रपंच माणसाने. अरे तू एवढा आटापिटा करतो प्रपंचासाठी मग तो भगवंतासाठी भगवंताच्या प्राप्तीसाठी स्वरूपाशी एक होण्यासाठी
त्या आत्मस्वरूपाचा आनंद घेण्यासाठी, सच्चिदानंद बंधू घेण्यासाठी तू का बरं तळमळ करत नाही? प्रत्येक जण करा ना. तो तुमच्या जवळच देव सच्चिदानंद स्वरूप तुम्हीच आहात, ब्रह्म तुम्हीच आहात. मग त्याची अनुभूती काय येत ना आपल्याजवळ असून? जगणे ठेवणे चुकले, दारू हिंड्या लागले, अज्ञान सगळं करत देव कुठे? अज्ञान मात्र देव करत नाही, मग अज्ञानच सगळा काय? अज्ञानाची भक्ती, इच्छुक धन संपत्ती, दयांचा चित्ते हो डोक्याचा. काय करतो? अज्ञानाची भक्ती करतात. जेव्हा मला हे दे, जेव्हा मला ते दे, पण रोज कुठे त्यांच्याकडे? पण रोज म्हणजे आपला काय? रोजच आपल्याला अनुभव म्हणजे काय? अनुभव म्हणजे आपलेच ज्ञान, आपलेच ध्यान, आपलेच परब्रह्म. अनुभव म्हणजे आपलेच ज्ञान आहे हो, तर बाहेरचं देवाचं ज्ञान आहे. म्हणून अनुभवाचा क्रियातून काय होता? काय होता? सात्विक होता. काय होता? आपलंच ज्ञान आहे आणि त्याला आपल्याला प्रकट करायचं एवढंच फरक आहे. ब्रह्म तुम्हीच आहात. अनुभव म्हणजे आपलेच ज्ञान, आपलेच ध्यान, आपणच परब्रह्म. अनुभव तो ऐसा कधी भ्रमाचा निराश, आपलं भ्रम घालून टाकतो. कधी अज्ञानाचा नाश, अज्ञान घालून टाकतो. तात्काळच बहुत करी तुमची सोय परब्रह्म ऐसा ध्याता होतो. ते कर्तव्य आहे, ते कर्तव्य आहे, ते परब्रह्म आहे. हम ब्रह्मास्मी, हम ब्रह्मास्मी, सो हम सो असं करता करता काय होतं माणूस? बहुत करी तुमची सोय परब्रह्म ऐसा ध्याता होतो. त्याचे स्वरूप होतं देहाचा निराश स्वरूप आहे. ब्रह्मानंद अनुभवणे हंसानंद मिळवणे. ब्रह्माचा आनंद आपल्याला अनुभव असतो, पण कधी अनुभवायचा म्हणून अनुभव फार महत्वाचा आहे. म्हणून समर्थ म्हणतात त्याच क्षणी अनुभव झाला, त्याच क्षणी मोक्ष झाला. बंधन काय आत्म्याला भूलूच नाही. आत्म्याला बंधनच काय म्हणतो? ज्याच क्षणी अनुभव दिला त्याच क्षणी मुक्त झाला. इथं काय लिहिलंय? भावे विना भक्ती, भक्ती विना ही भक्ती सांगितली. मुक्तीसाठी भक्ती आहे. आपल्याला मुक्त होण्यासाठी आपल्याला जीवन मिळालेला आहे. सैरा वैरा भटकण्यासाठी नाही आहे, मुक्तीसाठी आहे. तुका म्हणे मुक्ती परमिटी नवरी. मुक्तीला नोकरी करा, मुक्तीशी लग्न लावा. मुक्तीशी लग्न लावतच नाही ना. आपण काय करतो? लग्न लावलं जातो, बाहेरची लग्न भरपूर लावतो. पण आपल्याच जीवशिवाचा ऐक्य करण्यासाठी प्रकृती पुरुषाचं लग्न लावता आलं पाहिजे. जीवशिवाचं ऐक्य व्हायला पाहिजे. आणि जीवशिवाचं परमार्थ कशासाठी आहे? जीवशिवाचं ऐक्य होण्यासाठी परमार्थ आहे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेले धरणे, आपल्याला वार्निंग दिली. शेवटीला जाता जाता पहिल्यांदा भाव करायला सांगितला. सुद्धा भाव निश्चित करून द्या. नामाचा भाव तयार करा आणि नामाचा भाव तयार झाला तर नामाच्या भावातून तुम्ही तुमच्या आत्मस्वरूपाशी एकरूप व्हाल आणि तुमच्या आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्यानंतर शेवटीला सांगतात ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेले धरणे प्रपंचाचे. आणि त्या भावातून तुम्ही काय करा? हरीचा जप करा. हरे 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 म्हणता आपल्याला भगवंताच्या हरीची प्राप्ती होतो. हरे हरे म्हणता आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. आणि त्या प्राप्तीसाठी शेवटला सांगतात ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेले धरणे प्रपंचाचे. मग जो आपण प्रपंचामध्ये आडत नाही, संसारामध्ये आडत नाही, त्यातून आपल्याला निघता येईल. प्रपंच म्हणजे काय? संसार म्हणजे काय? संसार म्हणजे जन्माला येणं आणि जन्माला येणं आणि हा दुःख खूप मोठा आहे. आपल्याला हे भासत नाही बरं का. आपल्याला चांगल्या प्रकारे गाड्या झोपायला आहेत, चांगले चांगले बंगले फिरायला, गाड्या फिरायला, म्हणून आपल्याला ते वाटत नाही. पण जन्माला येणं आणि मरणं म्हणजे गर्भाचं दुःख आणि मरणाचं दुःख एवढं भयानक आहे ना की आपण त्याची कल्पना करू शकत नाही. कधी कधी झोपायची कल्पना करा की गर्भामध्ये काय दुःख झाले असते, मरताना काय वेदना होत असते. आणि म्हणून मला भक्तीला लागा. जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत विवेक नाही, तोपर्यंत भक्तीला सुरुवात नाही. म्हणजे वैराग्याशिवाय आपल्याला ज्ञान नाही आहे. म्हणून काय दिले?
की विवेक वैराग्य दोन्ही बघा काही लक्षात घ्या शेवटचा आहे विवेक वैराग्य दोन्ही प्रवेश द्या दैवनी विषय वासना निरसोनी जीव सोहमपणे वर्ते बघा नाथ भागवत सांगतो आपल्याला एकनाथी भागवत एकनाथ महाराज सांगतात विवेक वैराग्य दोन्ही प्रवेश द्या हृदय दोन्ही विवेक आणि वैराग्य आपल्याला काय करतो भगवंतापर्यंत पोहोचवतो साधनानंतर बंद पडतो सगळं बंद पडतो नंतर बरं का मग आपल्याकडे काय असतं विवेक आणि वैराग्य दोन्ही प्रवेश द्या हृदय दोन्ही विषय वासना निरसोनी म्हणजे विषय वासना आपल्याला सोडून जातात देवा आणि जीव स्वामपणे वरती आपापच काय करतो भगवंताचं नाम सोम आपाप चालवतो जीव स्वामपणे वरती म्हणजे स्पष्टपणे नाम भागवत सांगतो आपल्याला म्हणून भावे बिना भाव कुठला असला पाहिजे सोहमभाव असला पाहिजे जय शरीर भाव नासते इंद्रिय विषय विसरते जय सोहमभाव करते ती प्रगट होऊया इथं पहिला चरण काय सांगितलंय भावे बिना भक्ती भक्ती विना मुक्ती म्हणून काय सांगितलंय की जय सोहमभाव प्राप्ती ती प्रगट आहे सोहमभाव तुमच्याकडे असेल आणि त्याची प्रचिती तुम्हाला आली तर आपल्याला मुक्ती आहे आपल्याला बरंच काय होत आहे मग अचानक मी इथे आलो आणि मला सेवा आपले हरिभक्तपर्यंत गुरु संतोष पानसरे महाराज त्यांनी मला माझ्याकडे शिकवली मी ते कुठल्याच प्रकारचा विचार न करताना महाराजांची आज्ञा म्हणून मी केलं काय चुकलं असेल तर मला माफ करा कुंडली कवते हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञान